नमस्कार मित्रांनो, तुमच्यावरती शनीची महादशा चालली आहे का? आणि तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचं आहे का? प्रेम, पैसा, नातेसंबंध, तुमची प्रकृती, नोकरी किंवा तुम्ही जो बिझनेस करताय त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत आहेत का? जर असं तुमच्यासोबत होत असेल तर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप सहज आणि सोपा उपाय मी आज घेऊन आली तुमच्यासाठी. या विधीचं नाव आहे छायादान. तर या सगळ्या संकटातनं बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 3 ते 5 शनिवार तुम्ही ही विधी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला याचा नक्की चांगले परिणाम मिळतील. चला मग थोडंसं बोलूयात, थोड्या गप्पा मारूयात शनिदेवांबद्दल आणि शनिदेवांसाठी काय उपाय करायला लागतील आपल्याला याच्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. मी आहे शीतल. मी एक रेकी मास्टर, टॅरो ट्रीडर, ॲस्ट्रोन्युमरोलॉजिस्ट, वास्तू कन्सल्टंट आणि क्रिस्टल हीलर आहे. जेव्हा आपण शनिदेव उर्फ शनिग्रहाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात सर्वात पहिली गोष्ट काय येते तर कष्ट. जीवनातली सगळ्यात नकारात्मक घडामोडी, दुःख, बरोबर. गंमत म्हणजे काय, शनी किंवा शनी महाराज हे जे आहेत हे आपल्या सौरमंडलातील सर्वात सुंदर ग्रह आहेत. हे विचित्र नाहीये का की सर्वात जे सुंदर ग्रह आहेत त्यांना आपण दुःखाचा ग्रह मानतो, तर असं नाहीये. शनी हे न्याय आहे, शनी हे संपूर्ण काम आहे, शनी तपशिलावर आहेत, शनी मुळापासून तुमच्याशी जोडत आहेत. शनी हे डॉक्टर पण आहेत आणि हे न्यायाधीशासारखं काम करतात. हे तुमचे जीवनाची गाडी जी आहे ती रुळावर आणण्यासाठी तुम्हाला काय काय उपाय करावे लागतील हे नेहमी सतत सांगत असतात. शनी महाराज तुम्हाला नम्रता शिकवतात. तर आपल्या हिंदू धर्मातील सर्वात गैरसमज असलेले हे व्यक्तिमत्व आहे. लोकांना जर असं वाटतं की ते शत्रू आहेत आपला किंवा ते सर्वात क्रोधित असतात आणि असं बरेच काही. पण मित्रांनो, मला असं वाटतं की आपले जे एकमेव देव आहेत शनिदेव हे आपल्यासाठी खरंच एक वरदान आहेत आणि आपल्याला त्याचा फायदा घेतला पाहिजे. ते खरोखर कर्माचे परीक्षक आहेत. जर आपण आता बोलतोय की त्यांना कसं प्रसन्न करायचं तर अगदी सोपं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला चांगले कर्म करायचे, जीवन जगण्याचा योग्य मार्ग आपल्याला धरायचा आहे, चुकीची कृत्ये करायची नाहीयेत. तर त्यांना खुश करण्याचा हा सगळ्यात पहिला तो सोपा मार्ग आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे की एक आपल्याला जी प्रक्रिया करायची ती करायची छायादान. तर जिथं आपण कर्मांची आता गोष्ट करतोय तर आपले जे जुने कर्म आहेत, आपल्या मागच्या जन्माचे असतील किंवा आतापर्यंत जे आयुष्य आपण जगलोय ती कर्म असतील, मग त्या कर्मांना चांगलं करण्यासाठी, त्यातनं सुधारणा करण्यासाठी आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय करायचंय, आतापर्यंतची जी कुकर्म किंवा जे वाईट कर्म आपल्याकडनं झाले त्याच्यासाठी आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला मित्रांनो आपली जी छाया आहे, आपली जी सावली आहे ती आपल्याला दान करायची. ती आपण दान केली की आपल्याला निश्चिंत हा चांगले परिणाम दिसून येतील. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे छायादान, सावली आपल्याला जी आपली दान करायची आहे, याच्यासाठी आपल्याला जायचंय शनी मंदिरामध्ये. कमीत कमी 3 ते 5 शनिवार तर तुम्ही करून बघा, तुम्हाला जरूर त्याचं फळ मिळेल. तर याच्यासाठी शनी मंदिरामध्ये आपल्याला जायचे संध्याकाळी, जेव्हा अंधार होतो, जेव्हा रात्र होते आणि तेव्हा काही आपल्याला सामग्री घेऊन जायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सामग्री आहे ती आपल्याला शनिवारच्या दिवशी बिलकुल विकत घ्यायची नाहीये. बिलकुल विकत घ्यायची नाहीये शनिवारच्या दिवशी. ही सर्व सामग्री तुम्ही आधीच विकत घेऊन ठेवा. खूप सोपी आहे. तर आता बघूयात की याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिला आपण एक दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा आपण घ्यायचा आहे जो आपण लावतो. पण लक्षात ठेवा की त्या दिव्याचा जो आकार आहे, जो साईज आहे तो थोडासा मोठा ठेवा. याच्यामध्येच तेल घालून आपल्याला आपली सावली पाहायची आहे, त्यामुळे दिव्याचा साईज थोडासा मोठा असावा. त्याच्यानंतर आपण घ्यावेत काळे तीळ. काळे तिळानंतरनं आपण सरसो का तेल ज्याला म्हणतो, काळ्या मोहरीचं तेल. तर मोहरीचं तेल आपण घ्यायचंय. आणि चौथी जी आपल्याला सामग्री लागणार आहे ती आहेत म्हणजे नाणी. 1, 2, 5, 10 अशा रुपयांची नाणी आपण घ्यावीत. तुम्ही 1, 2 नाणी टाकली तरी चालतील. हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला किती नाणी टाकायची.
तर आपण काय करणार आहोत, आपण शनिवारी शनी मंदिरात जाणार आहोत आणि तिथं जे पिंपळाचं झाड असतं तिथंही आपण सगळी प्रक्रिया करणार आहोत. तर आपण आता दिवा घ्यायचाय, पिंपळाच्या झाडाखाली उभं राहायचंय आणि आपण नमस्कार करून शनी महाराजांचा एक खूप पॉवरफुल जप आहे, भयंकर पॉवरफुल जप आहे, ओम शम शनेच्चराय नमः, याचा जाप आपण सुरू करायचा आहे. मित्रांनो, हा जप तुम्ही सतत आपल्या मनामध्ये सुरू ठेवा आणि ही विधी सुरू करा. तर आपण आता दिव्यामध्ये पहिल्यांदा टाकणार आहोत नाणी. नाणी टाकल्यावरती आपण त्याच्यामध्ये मनातल्या मनात ओम शम शनेच्चरायाचा जाप सतत चालू ठेवत आता त्याच्यामध्ये काळे तीळ आपण टाकणार आहोत. काळे तीळ टाकल्यानंतर जी आपली शेवटची सामग्री आहे मोहरीचं तेल, तर हे मोहरीचं तेल आपण आता याच्यामध्ये टाकायचंय. लक्षात ठेवा, तेल हे जास्त पाहिजे, तेलाने आपल्याला पूर्ण दिवा भरून टाकायचा आहे. दिव्यामध्ये संपूर्ण तेल भरलेलं पाहिजे. ओम शम शनेच्चराय नमः याचा जाप करत करत आता हा दिवा हातामध्ये उचलून घ्या तुम्ही. अंधार झालेला असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला आता आजूबाजूच्या ज्या लाईट्स असतील त्यातनं दिसेल तुम्हाला स्वतःच, तुम्ही सावली बघा, स्वतःची प्रतिमा बघा. याच्यामध्ये स्वतःची प्रतिमा बघण्याचा प्रयत्न करा. थोडंसं मे बी तुम्हाला उजवीकडे डावीकडे असं सरकून बघावं लागेल की तुम्हाला तुमची अत्यंत क्लिअर अशी प्रतिमा कशी दिसतीये. तर आपण शनिवारी शनी मंदिराच्या इथे आता ही प्रक्रिया करतोय. दिवा आपण हातात घेतलाय, ओम शम शनेच्चरायाचा जाप आपण सतत सुरू केलाय. हा तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा पण करू शकता. हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला हा जप किती वेळा जपायचा आहे. यानंतर आता आपण छायादान ही प्रक्रिया सुरू करणार आहोत. या ठिकाणी आपण अत्यंत विनम्रपणे शनी महाराजांना प्रार्थना करणार आहोत. आपण म्हणणार आहोत, हे शनिदेवा, माझे सर्व दुःख, दारिद्र्य, काळजी सर्व दूर करा. या ठिकाणी मी माझी छाया दान करतेय, मी माझी सावली जी आहे ती दान करतेय. तसेच तुमच्या पाठीमागं जे काही त्रास लागलेले असतील, या त्रासांचा तुम्ही इथे स्पष्टपणे तुम्ही इथे बोला की काय जो तुम्हाला त्रास आहे. कोणाच्या मागे दारिद्र्याची पीडा लागली आहे, कोणाच्या मागे जी काही व्याधी लागलेली आहे, तर इथं तुम्ही शनिदेवांना आपण अत्यंत विनम्रपणे बोलणार आहोत की हे शनी महाराज, हे शनिदेवा, माझ्यावरती कृपा करा. मी इथे माझी छाया दान करतेय आणि माझ्या पाठीमागं लागलेल्या सगळ्या व्याधींना, तुम्ही सगळ्या दारिद्र्यांची पण मी छाया दान करतेय. लक्षात ठेवा मित्रांनो, हा दिवा आपण इथे वात लावून इथे दिवा लावायचा नाहीये. हा दिव्यामध्ये छायादान करताना फक्त ही सामग्री ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची. दिव्यामध्ये वाती लावून ती जाळायची नाहीये, देवाला दिवा लावायचा नाहीये. हा दिवा तिथेच आपल्याला आता झाडाखाली तसाच ठेवायचा आहे आणि आपली छायादान आपल्याला करायची. दिवा झाडाखाली ठेवल्यानंतर आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणा मारून झाली की नमस्कार करायचा आहे. कमीत कमी 3 ते 5 शनिवार हे नक्कीच करून बघा. तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल, पैसा मिळेल, तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या जातील, शांती तुम्हाला मिळेल आणि जे काही आपण आनंद शोधतोय, हॅपीनेस शोधतोय, तो डेफिनेटली तुम्हाला मिळेल. तुमचं जे काही दारिद्र्य, जे काही तुम्हाला त्रास असतील ते जरूर जातील आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळेल. तुम्ही तुमचे अनुभव नक्की मला शेअर करा. 3 ते 5 शनिवार नंतर तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. कृपया करून तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा. जर काही तुम्हाला या विधींमधील प्रश्न असतील, काही समजले नसेल, तुम्हाला विचारायचं असेल, तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मला तुम्ही विचारू शकता. तुमचे प्रश्न तुम्ही घेऊन समोर मांडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला जितकी माहिती काही आहे, ज्या विद्या मी शिकलेली आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही मला जास्त तुमच्यासोबत माहिती शेअर करता येईल ती मी नक्कीच करेल. तर छायादान या शनिवारपासूनच तुम्ही सुरू करा, तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. आणि विसरू नका की या छायादान सोबत
तुम्हाला स्वतःचे कर्म पण चांगले करायचे. तर त्यामुळे कोणाची निंदा करू नका, ईर्ष्या करू नका. बोलताना नीट विचार करून बोला की आपण काय बोलतोय, कोणाशी बोलतोय आणि आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन दुखवलं जाणार आहे का याचा नक्की विचार करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी चांगले अजून दुसरे काही उपाययोजना घेऊन येईल तुमच्यासाठी. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.